सांगत तुला हो बाजूला बोलू नको वाईट मला बोलू नको वाईट ए कुणी बी काही बी म्हणू दे माझ्या नावात आहे ताकद अरे कुणी बी काही बी म्हणू दे माझ्या नावात आहे ताकद। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा मित्रांनो। जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं आपण बीट्स वगैरे ग्रुप्स वगैरे ॲड करून दिलेला आहे मित्रांनो। मग आपलं फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का तुमच्या आवडीचे फोटो आहेत मित्रांनो ते फोटोजला वगैरे ॲड करून घ्या। जसं की आपला प्रोजेक्ट फोटोला ॲड करायचं, मग आपल्यावर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन वरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपला सेकंड बिटला जायचं ज्या फोटोचा पुढचा पार्ट आहे तर कट करून घ्यायचं। मग आपला आणखी आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रोजेक्ट फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग आपल्याला 3 डॉटवरती क्लिक करायचं। मग आपण फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपला सेकंड बिटला जायचं ज्या फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जसं की आपला अशा प्रोजेक्ट फोटोला ॲड करून घ्यायचं। जसं मी फोटो वगैरे ॲड करतो मित्रांनो त्या सिस्टममध्ये फोटो वगैरे ॲड करूनच घ्या। मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे ॲड करूनच घेतो मित्रांनो। ओके मग मित्रांनो तुम्ही अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग मला इथे एक ग्रुप दिसला, या ग्रुपला पण ॲडिट करून घ्या। जसं आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला मधात एक फोटो दिसेल मित्र, हे जे काही मधातली एक फोटो मित्र या फोटोला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मग आपला फर्स्टला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का तुमच्या आवडीचे फोटो आहे मित्रांनो, जसं की आपला अशा प्रोजेक्ट फोटो ॲड करत त्या स्टेपमध्ये ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या फोटोला प्रेस करून खालच्या प्लस सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं म्हणजे बॅक आल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपलं जे काय अशा प्रोजेक्ट 10.02च्या बिटला यायचं। मग आपल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। इथे एक इमोजी पेज दिला आहे, इमोजी पेजला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्टपर्यंत ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट जे ग्रुप आहे ग्रुपच्या सेकंड बिटला जायचं मित्रांनो। मग आपल्या जे PNG आहे तर PNGला 2 पार्टमध्ये कट करायचं। मग आपल्या जे अलीकडे यायचं, अलीकडे आल्यानंतर ग्रुपच्या जे राईट साईडचं पार्ट आहे ते ह्याच्या PNG त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या ग्रुपवरती नाही दिसला पाहिजे मित्रांनो। मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। फर्स्टला यायचं मित्रांनो, फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट व्हिडिओ दिला, व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्यावर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेलं दिसून येतं। जे खालचं लोगोचं व्हिडिओ त्या खालच्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे फर्स्ट फोटो आहे फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला एक फोटो सोडायचा सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला एक फोटो सोडायचा सेकंड फोटोवरती क्लिक करून आपला इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या मित्रांनो। मग आपला जसं मी करता मित्रांनो तसं तुम्ही पण हा एक इफेक्ट ॲड करूनच घ्या मित्रांनो। जसं की आपला अशाकडून 10.02च्या बीटपासूनचे जे अलीकडे फोटो आहेत ते सर्व फोटोजमध्ये अशा प्रकारेच इफेक्ट वगैरे पेस्ट करूनच घ्या मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे सेकंड बीटचे जे ब्लॅक कलरचे फोटो आहे मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। प्लस प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे काय प्रोजेक्ट सेकंड नंबरचे फोटो मित्र या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट एक फोटो सोडायचा जे सेकंड नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग मित्रांनो जसं मी
इफेक्ट वगैरे ॲड करत आहे मित्रांनो, त्या स्टेपमध्ये एक फोटो सोडून एका फोटोवरला हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्या. जसं की मित्रांनो मग आपला अशा प्रकारे 10.02च्या बीटच्या अलीकडे जगा सर्व फोटोजमध्ये हा एक इफेक्ट ॲड करूनच घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जगा 3 नंबरची फोटो मित्र, या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जगा ग्रुपच्या जगा अलीकडे जगा मोठी फोटो मित्रांनो, लॉंग फोटो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जगा लास्ट शिवलेली फोटो मित्र, या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जगा लास्ट फोटो मित्र, फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनून रेडी झालेला मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.